बापरे बाप, माझ्यासोबत एवढा मोठा स्कॅम. तो विषय असा झाला की मला जायचं नायगाव आणि काकाची गाडी होती पंक्चर, म्हणून मी प्रणव तुलंगा आलो. गॅरेजवर पोहोचलो, गाडी दिली उभी करून आणि दोषीच्या मागच्या टायराचा. गाडीचं डायरेक्ट टायरच काढून घेतलं. भाऊनं फटाफट पंक्चर काढायला सुरुवात केली. एक पंक्चर होतं ते काढलं आणि टायर जसे तसं गाडी लावून दिलं. तटून परणून मी घरी जायसाठी निघलो. घरी गेलो, तयारी केली. सोप्याला मला महासंग नायगाव चाल. सत्तारे आलो, पेट्रोल घेतलं. अटीच महासंग लय मोठा स्कॅम झाला. गाडी शिशी होता म्हणलं आणि ते डायरेक्ट सांडलीसणार बा. खत्म. पेट्रोल सांडून म्हणजे पेट्रोल गाडीत टाकून आम्ही निघलो नायगाव जायसाठी. नायगाव फाटा पोहोचलो. अटीच गजानन माऊली विठू माऊलीची आकर्षित अशी प्रतिमा आहे. आणि नायगाव हे माझं प्रॉपर गाव आहे रे बा. आता गाव काही जास्त दूर राहिलं नाही, अर्धा किलोमीटर असेल जास्तीत जास्त. आबाच्या म्हणजे आपल्या घरी पोहोचलो. हे आपले 2 घरं खतरनाक पैकी, पण आपण तिकडे राहतो. हा आहे टीव्ही गिवी, कूलर गिलर, पंखा सब आहे. आबाने चहा केलता, चहा पेला. या गावाच्या अवतीभोवती सबन टेकड्याच टेकड्या, तर गाव मधाच आहे. टेकडी पायासाठी मी आणि सोपान टेकडीवर आलो. पण टेकडीच्या वरून जो दृश्य दिसते का नाही, तो काय सांगू बा, एकच नंबर. आणि अटीच महादेवाचं मंदिर बी आहे. घरून सारखं मी आबान सोपान निघलो वावरात जायसाठी. चालता चालता आबाय म्हणलं स्माइल द्या. ते तर काही आम्हाला समजलं नाही, पण ते मुले पण हसत जात. आणि हे आहे आपलं वावर. आणि आबानं वावरात खोपडी एक नंबर करेल आहे. मी आबा सोपा निवांत बसलो एकदम खोपडीवर. खोपडीचा हा एक फायदा आहे की वावरातला कानाकोपरा दिसून जाते. घरी आलो, आबाने डबल एकदा चहा केला, चहा पेलो. शेवटी आबाने ताटा करून आम्ही निघलो घरी जायसाठी. तर आजच्यासाठी एवढंच होतं. ज्याने कोणी शेवटला व्हिडिओ पाहिला त्याच्यासाठी मनापासून धन्यवाद. आणि फॉलो करायला विसरू नका रे बा. तर लोक दादा.